सराव समोर निर्माण झाला आहे। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। जय शिवराय। मुदखेड तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था तर बघितलं तर हे सरेगाव जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। तरी असेच मुदखेड तालुक्यातील खूप रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। त्याचं पांढर रस्त्यावर असे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे की शेतकऱ्याला शेताकडे येण्या जाण्यासाठी रस्तेच नाहीत। निधी येऊन सुद्धा निधीचा योग्य पद्धतीने उपयोग होत नाही। निधी येऊन सुद्धा निधी कोणाचा तिजोरीत जाते हे लक्षात येत नाही, आतापर्यंत लक्षात आलंच नाही। अशोकराव चव्हाण साहेब यांचा निधी येतो, पण निधी हा लोकांच्या विकासासाठी निधी येतो की सामान्य जनतेच्या विकासासाठी निधी येतो की सरपंचाच्या विकासासाठी निधी येतो की अशोकराव चव्हाण साहेब यांनी पाळलेल्या बागड बिल्ल्याच्या विकासासाठी निधी येतो आतापर्यंत लक्षात आलं नाही। कारण या निधीचा योग्य पद्धतीनं उपयोग झाले नसल्यामुळे रस्त्यामध्ये खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तरी सुद्धा शासकीय अधिकारी लक्ष देणे योग्य समजत नसल्यामुळे हे असे रस्त्यांचे अत्यंत निष्कृत दर्जाचे कामं होत आहेत। सध्याची जर परिस्थिती बघितलं तर असेच अनेक भागामध्ये विविध माध्यमातून कामं आलेले आहेत, तरी सुद्धा ते कामाचे योग्य पद्धतीने कामे होत नाही। कारण या लोकांकडून कामे होत नाही, त्याची सखोल चौकशी का होत नाही। असेच बघितलं तर रस्त्याकडे शेतकऱ्याकडे जाण्यासाठी पांढर रस्ते खूप दिवसापासून 25 वर्ष झालं वारंवार निवेदन देऊन सुद्धा काही रस्त्याचे कामं मार्गी लागले नाही। चिखलाचं साम्राज्य आणि दिलं